सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. आपण 3 ते 4 दिवस व्हिडिओ नाही आणला. पोरांची फोन होती की सर SRPFचं एक पत्रक पडलंय, त्यात सांगतायत की मार्चला एप्रिलला भरती झाली तर होईल किंवा भरती ऑक्टोबरला होईल. नेमकं प्रकार काय आहे हे पोरांचे प्रश्न होते, त्यावरती आपण आज व्हिडिओ आणलेला आहे. आणि एक पाठीमागं एक तारीख फिरत होते की दिनांक 16 तारखेला फॉर्म चालू होतील पोलीसचे. त्यावरती शक्यताही होत्या, हरकती होत्या. आपण मित्रांनो आज त्याविषयी हा व्हिडिओ सविस्तर असा आणला आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला सर्व गोष्टी कळतील की भरतीची तारीख जी आपण सांगितली होती 16 तारीख, ते 4 ते 5 दिवस लेट काय होते, कारण काय आहेत, आपण त्या गोष्टी बघूया. आणि जी पुढली गोष्ट आहे की सध्या उद्या जी ॲड पडणार होती ती ॲड 4-5 दिवस 5 दिवस असं लांबली, असं का म्हणतात, का म्हणत आहेत सध्या, आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. बघा आता पोलीस शिपाई असतील किंवा कारागृह असेल, ड्रायव्हरची पदं असतील, ह्या सर्वांची अहवाल आले, रिक्त जागेचे अहवाल 2200 आणि 2300 डिसेंबर पर्यंत हे सर्व अहवाल आले. पण हे विषय काय असतो माहिती आहे का, ज्यावेळेस पोलीसची भरती निघते त्यावेळेस जे बाकी सर्व घटक जे आहेत आणि जे विभाग आहेत त्या सर्वांची भरती ही एकत्रित निघत असते. त्यामध्ये 5 आपले विभाग जे आहेत त्या सर्वांची भरती एक वेळेस ॲड पडते. मग ज्यावेळेस ह्या सर्वांचे रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जाहिरात काय पडत नाही. समजून घ्या. आता सध्या बॅट्समॅन आणि SRPFची सध्या आकडेवारी समोर नाही आल्या अजून, म्हणजे जे रिक्त जागेचा अहवाल आला नाही. कारण काय आहे, कारण बघा SRPF मध्ये एक सिस्टम असते किंवा स्कीम असते की एखादा जवान ज्यावेळी SRPFला भरती होतो तो 12 वर्ष SRPF मध्ये असेल, नंतर तो बदली करून जिल्ह्याला महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस शिपाईमध्ये तो जाऊ शकतो आफ्टर 12 इयर. पूर्वी हा नियम 15 वर्ष होता, परत 10 वर्ष झाला, आता 12 वर्ष आहे. आणि त्या बदल्या 18 तारखेपर्यंत या महिन्यामध्ये होणार आहेत सर्व. आणि 18 पर्यंत ज्यावेळेस बदल्या होतील आणि जो फायनल रिक्त जागेचा अहवाल येईल त्यावर डिपेंड आहे भरती तारीख. अंदाजेच बघा, असं मला समजलं की 20-22 तारखेपर्यंत सध्यापर्यंत फायनल नोटिफिकेशन येऊन जाईल भरतीविषयीचं. हे आता सर्वांना प्रश्न पडला की सर 20 तारखेपर्यंत नोटिफिकेशन येईल का, किंवा शासन आम्हाला बनवत आहे. पण मित्रांनो असं काहीही नाही. कारण भरतीच्या हालचाली म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी ह्या फास्ट मुवमेंट या चालू आहेत. मुवमेंट हे फास्ट होत आहेत. फक्त काही ऑफिशियल किंवा टेक्निकल कारणास्तव हे 4-5 दिवस लांबण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो ही होती आपली अपडेट. कारण SRPFचा आणि भरतीला स्थगितीचा काही अर्थार्थी संबंध नाही. ते जे पत्रक निघाले त्याचा तुमच्या भरतीचा काहीही संबंध येत नाही. फक्त रिक्त जागेचा अहवाल बाकी असल्यामुळं ह्या गोष्टी लांबत आहेत आणि अजून एक 4-5 दिवस तुम्हाला लेट होऊन जाईल. पण आपला जो पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं की लोकसभेच्या अगोदर जाहिरात हे नक्कीच येऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला चिंता करायची काहीही गरज नाही. आता पुढला मुद्दा होता पोरांचा की ती वयवाढीचा होता, आणि दुसरा होता मुद्दा तो लेखीचा होता, लेखीविषयीचा. त्यावरती लेखी परीक्षा ऑनलाईन आणि पहिला सुरू हा पाठीमागे एक GR आला होता. त्यावरती भरपूर अशा हरकती गेलेल्या आहेत, पत्र गेलेले आहेत आणि मेल पण गेलेले आहेत याच्यामुळं. त्यामुळं त्यावरती निर्णय होऊ शकतो. त्यामुळं सुद्धा हे 4-5 दिवस लागत असतील. आपल्याला ठोस कारण मिळालं नाही. हे 2 कारणामुळं 4 ते 5 दिवस नक्कीच लागू शकतील अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. माझं काम फक्त काय आहे, जी माहिती मला मिळते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत असतो. ठीक आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, आणि ध्यान ठेवा, तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप किंवा आपले टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. तुम्हाला खाली मी लिंक प्रोव्हाइड करतो व्हॉट्सअप ग्रुपची पण आणि टेलिग्रामची पण. जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. आपण त्यावरती नेहमी जे पत्रक असतील, जे माहिती असते, जे अपडेट असते,
करंट अफेअर म्हणा, जीके म्हणा, काहीही असो गोष्टी, जे स्टडी मटेरियल असेल किंवा अपडेट असतील, आपण ते वारंवार त्या ग्रुपवरती टाकत असतो. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.